नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण गुरुवारी होणाऱ्या स्पेशल लाईव्ह सेशन विषयीची माहिती घेणार आहोत. तर गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी एक स्पेशल लाईव्ह सेशन होणार आहे आणि 26 तारखेलाच डिसेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे त्याच दिवशी निफ्टीची एक्सपायरी देखील आहे. ही मंथली एक्सपायरी आहे आणि त्या दिवशी आपण एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. बाकी लाईव्ह सेशनचं जे टाइम टेबल आहे ते तुम्हाला आता माहीत झालेलं आहे. जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. 9 वाजल्यापासून प्री ओपन मार्केट सेटल होईपर्यंत आपण थोडक्यात निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं जे काही अनालिसिस केलेलं असतं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे करणार आहोत त्याचं थोडीशी रिव्हिजन घेणार आहोत. त्यानंतर एकदा प्री ओपन मार्केट सेटल झालं की त्यानंतर मार्केट ओपन होईपर्यंत म्हणजे 9:08 ते 9:15 आपण इंट्राडे साठीचा दोन्ही इंडेक्सचा ट्रेडिंग प्लॅन बनवतो आणि एकदा मार्केट चालू झालं की आपण दोन्ही इंडेक्सचं लाईव्ह अनालिसिस करतो. शेवटी साधारण 10:15 वाजते 10:30 या दरम्यान तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. अशा पद्धतीनं हे सेशन असणार आहे. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून या सेशनला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. याचं कारण आजच्या सेशनमध्ये ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं गेलं तर ते विश्लेषण बघून अनेकांचे मला मेसेज देखील आले होते आणि अनेकांना ते सेशन आवडतं देखील आहे. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा या सेशनमध्ये सहभागी होऊ शकता. तर हे झालं लाईव्ह सेशन विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आपल्याला इंडेक्सचं आज मंगळवारी कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकतो की काल आपण विश्लेषण करताना वरच्या बाजूला 23,775 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. खालच्या बाजूला 23,650 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि सेंटर लाईन दिली होती 23,709. तुम्ही बघू शकता चार्टवर आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग दिसतंय. ऍक्च्युली थोडंसं गॅप अप ओपन आज आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं. आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात होतं त्या एरियात पहिल्या 15 मिनिटामध्ये सपोर्ट घेऊन थोडीशी किंमत वर गेली. दुसऱ्या 15 मिनिटामध्ये पुन्हा सेलिंग आलं. बरोबर जिथे आपण सेंटर लाईन दिली होती ती त्याच ठिकाणी येऊन 23,709 च्या जवळ येऊन लो बनवून मग आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. ह्याच पहिल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक चांगला ट्रेड बघायला मिळाला. पहिल्या 5 मिनिटानंतर आपण तो ट्रेड घेतला होता आणि साधारण 100 पॉईंटच्या आसपास 100-125 पॉईंटच्या आसपास त्याच्यामध्ये खालच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळाली. त्यानंतर एक बाउन्स आला आणि हा बाउन्स आल्यानंतर आपण बघू शकतो की पुन्हा वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली. पहिलं टार्गेट अचीव झालं. त्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला. मात्र पहिलं टार्गेट जे आहे म्हणजे 23,825 ह्या जवळच बराच काळ ट्रेड झाला. मी काल विश्लेषण करताना पण सांगितलं होतं जर आपण तेजी झाली आणि वर जायला लागलं तर आपल्याला ह्या दोन टार्गेटचाच पहिल्यांदा विचार करायचा आहे. 23,825 आणि 23,875. याचं कारण तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी सुद्धा साधारणपणे 23,875 च्या आसपासच हाय बनवून किंमत खाली आलेली होती. त्यामुळे हा रेझिस्टन्स पुन्हा घेतला जाण्याची शक्यता होती आणि त्याच पद्धतीनं झालं. ही जी तेजी झाली बरोबर त्याच आसपास आल्यानंतर 23,875 च्या थोडंसं खाली आल्यानंतर तिथे आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं. थोडा वेळ साईडवेज झालं आणि मग स्टेप बाय स्टेप आपल्याला खाली येताना निफ्टी बघायला मिळालं. तर हे झालं आज कशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट झाली, आपल्या इम्पॉर्टंट लेवलला कशा प्रकारे सपोर्ट केला गेला. सेंटर लाईन जी आहे परफेक्ट इथेच आपल्याला सपोर्ट घेतला. त्यानंतर सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकतो की त्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही. त्याच्या खाली जाण्याचा प्रयत्न झाला मात्र क्लोजिंग त्याच्या खाली आलेलं नाही. तर त्या अशा पद्धतीनं ह्या सर्व आपल्या ज्या लेवल्स आहेत याला निफ्टीनं आज रिस्पेक्ट केलेला आपल्याला
बघायला मिळाला. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या कशा प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया. उद्या याचा अर्थ 26 तारखेला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर थोडंसं डेली टाइम फ्रेमवर बघूया. तर आपल्याला काय दिसतंय डेली टाइम फ्रेममध्ये? डेली टाइम फ्रेममध्ये असं दिसतंय की मागचे काही दिवस कंटिन्युअस सेलिंग झालेलं होतं आणि त्यानंतर आता 2 दिवस आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळते. एक खूप मोठं सेलिंग झालं, त्यानंतर एक दिवस आपल्याला सोमवारी काय दिसलं, एकदम जिथे ओपन झालं तिथे क्लोज झालं, इनसाइड कॅन्डल बनली. आज त्याच्याही इनसाइड कॅन्डल बनली. म्हणजे ही जी सोमवारची कॅन्डल आहे त्याचा हाय सुद्धा आपण ब्रेक केला नाही, लो सुद्धा ब्रेक केला नाही, इनसाइड कॅन्डल बनली आहे. तर इनसाइड कॅन्डल बनली आहे हा पहिला फॉर्मॅट झाला, चार्ट पॅटर्न झाला. दुसरा चार्ट पॅटर्न असा आहे की आज शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे आणि ही बेअरिश असते. शूटिंग स्टार जर बनली तर बेअरिश असते. तर त्यामुळे आजचा जो लो आहे हा जर 26 तारखेला खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, मग आपल्याला इनसाइड कॅन्डलचं सुद्धा ब्रेकआउट येईल आणि शूटिंग स्टार कॅन्डलचं सुद्धा ब्रेकआउट येईल. असं डबल कन्फर्मेशन आपल्याला होऊ शकतं. याच्यासाठी काय झालं पाहिजे की 23,700 म्हणजे हा जो आजचा लो आहे त्याच्या खाली टिकलं पाहिजे आणि थोडक्यात आपण सांगायला गेलो तर 23,700 च्या खाली टिकलं पाहिजे. जर 23,700 च्या खाली टिकायला लागलं तर मग पुन्हा हा लो सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. जर समजा काही कारणानं तसं झालं नाही, गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं आणि ह्या 2 दिवसाचा जो हाय आहे म्हणजे 23,875 च्या आसपास असणारा हा जो हाय आहे, हा जर वरच्या दिशेनं ब्रेक झाला तर आपल्याला काय होईल, मग इनसाइड कॅन्डलचं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग आपण काय होऊ शकतं, 24,000 च्या दिशेनं वाटचाल करू शकतो. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे सावध राहूनच या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतंय त्यानुसार आपल्याला मूव्हमेंट लक्षात घ्यायची आहे. तर हे झालं निफ्टीचं उद्या काय होऊ शकतं डेली टाइम फ्रेम नुसार. आता आपण काय केलंय निफ्टीमध्ये उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल सुद्धा काढलेले आहेत. तर त्या मी आता दाखवायला सुरुवात करतो. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण निफ्टीसाठी 26 तारखेच्या इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत. वरच्या बाजूला 23,775 ही जर लेवल बघितली ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 23,675 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की साधारण 23,700 आणि वर 23,775 ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मूवमेंट बघायला मिळू शकते. समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला, फ्लॅट ओपन झालं, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला, 23,775 च्या वर टिकायला लागलं, तर परत आपल्याला 23,825 आणि 23,875 ह्याच लेवल आपल्याला वरच्या दिशेनं टार्गेट म्हणून ठेवाव्या लागतील. जर इथपर्यंत गेलं आणि जर इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन जर पुन्हा वर जायला लागलं आणि 23,875 वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं, तर मग 23,925 चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल, 23,675 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल, म्हणजेच ऑटोमॅटिकली 23,700 ब्रेक झालंय. तसं झालं तर आपल्याला काय बघायला मिळू शकतं, 23,625, 23,575 आणि 23,525 अगदी 23,500 पर्यंत सुद्धा किंमत निफ्टीमध्ये खाली जाताना बघायला मिळू शकते. अर्थात त्याच्यासाठी ओपनिंग नंतर काय प्राइस ऍक्शन होतीये, वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय का खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतोय, ह्यावर सर्व काही अवलंबून आहे. तर त्यामुळे आपल्याला हे झालं प्राइस ऍक्शन नुसार निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते. प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न या दोन्हीच्या अनुषंगानं आपण बघितलंय. आता तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपण काय करूया, टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम वर जाऊया. तिसरा प्रकार जो आहे ते बघण्यासाठी आपण काय करणार आहोत, या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि तिसरा प्रकार म्हणजे आपल्याला डेटा अनालिसिस करायचं आहे, ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायचं आहे. त्यासाठी OI प्रोफाईल मी इथे सेट करतोय. तुम्ही जर इथे OI प्रोफाईल सेट केलं तर त्यासाठी मी थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला सगळा डेटा दिसू शकेल. आपण काय केलंय इथे, इथे ओपन इंटरेस्ट घेतलंय आणि फक्त 26 डिसेंबर म्हणजे गुरुवारचं फक्त आपल्याला डेटा पाहिजे, बाकीचा डेटा मी काढून टाकतोय. तर आता गुरुवारचा डेटा जेव्हा बघतोय आपल्याला काय दिसतंय, वरच्या बाजूला हायेस्ट ओपन इंटरेस्ट दिसतोय 24,000 ला.
24,000 ही लेवल जी आहे ह्या लेवलला रेझिस्टन्स आहे. म्हणजे 24,000 ही लेवल ब्रेक होताना आपल्याला अवघड दिसते, पण ती थोडीशी लांब आहे. त्याच्या खाली काय दिसतंय? त्याच्या खाली 2 नंबरला आपल्याला जो हायेस्ट ओपन इंटरेस्ट दिसतोय तो आहे 23,800 ला. म्हणजे 23,800 आणि 24,000 ह्या दोन लेवल जे आहेत ह्या स्ट्रॉंग रेझिस्टन्स लेवल आहेत. आपल्याला लक्षात येते की 23,800 च्या वर जरी टिकायला लागलं तरी एक थोडंसं शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. 23,800, 23,900 आणि 24,000 या तिन्ही ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉलचा ओपन इंटरेस्ट तयार झालेला दिसतोय. त्यालाच आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स असं म्हणतो. जर त्याच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं? एक शॉर्ट कव्हरिंग 24,000 च्या दिशेनं येऊ शकते. आता सपोर्ट कुठे तयार झालाय? सपोर्टचं जर आपल्याला बघायला गेलं तर हायेस्ट आपल्याला ओपन इंटरेस्ट दिसतोय 23,500 ला, बरोबर? म्हणून मी म्हटलं इथून जर खाली यायला लागलं तर 23,500 ला एकदा टच होऊ शकतं, कारण 23,500 ला आपल्याला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्या नंतर कुठे आहे? त्याच्यानंतर खाली आहे 23,000 ला. हे सध्या आपल्याला इरिलेव्हंट वाटतंय. तर त्यामुळे आपण काय बघूया, त्यानंतरचा कुठे दिसतोय? 23,700. आता तुमच्या इथे लक्षात येईल की 23,800 ला आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय, 23,700 ला आपल्याला सपोर्ट दिसतोय. ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल, 23,800 जर ब्रेकआउट दिलं तर आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होऊ शकते. 23,700 जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट दिलं तर खालच्या दिशेनं आपल्याला मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. 100, 150, 200 पॉइंटची मूव्हमेंट आपल्याला दोन्ही बाजूला होऊ शकते. मात्र त्याच्यासाठी ब्रेकआउट येणं आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला डेटा अनालिसिसचं चित्र दिसतंय. आता आज कशा प्रकारे आपल्याला डेटा बिल्डअप झालाय तो चेक करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये. तर मी इथे चेंज इन ओपन इंटरेस्ट करतोय. तर आज निफ्टीमध्ये आपल्याला फार डेटा तयार झालेला दिसत नाहीये. काय दिसतंय? ह्या साईडला पण आपल्याला बऱ्याच ऍक्टिव्हिटी झालेली दिसते आणि ही मिक्स ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही जर बघितलं निगेटिव्ह साईडला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग पण दिसणार, ह्याच्यामध्ये लॉंग अनवाइंडिंग पण दिसणार. दोन्हीचं भरणं आपल्याला दिसतोय. तर ह्याचं साईडवेज झाल्यामुळे काय झालं? दोन्ही बाजूने लोकांनी पोझिशन आपल्या दोघांना सोडाव्या लागल्या. आता ह्या बाजूला जर बघितलं तर काय दिसतंय? आपल्याला वरच्या बाजूला तुरळक प्रमाणात कॉलचा ओपन इंटरेस्ट तयार झालेला दिसतोय. म्हणजे शॉर्ट पोझिशन बनलेल्या दिसतायत. खालच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय? खालच्या बाजूला आपल्याला लॉंग पोझिशन तयार झालेल्या दिसतायत, बरोबर? तर लॉंग पोझिशन तुलनेनं जास्त तयार झालेल्या दिसतायत शॉर्ट पोझिशन पेक्षा. तर हे आज आपल्याला असं मिक्स डेटा इथे बघायला मिळतोय. अर्थात ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग ती मोठी मूव्हमेंट दिसू शकते. आज बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे आज निफ्टीमध्ये फारसा डेटा जसा हवा तसा बनलेला नाही. तर तो ज्या वेळेला बनेल गुरुवारी ओपन झाल्यानंतर, तर त्यानंतर आपल्याला मग खरा अंदाज येऊ शकेल. तर हे झालं डेटा अनालिसिस आणि ह्याच्या साहाय्यानं आपण काय केलं? तिन्ही प्रकारानं निफ्टीचं एक्सपायरीसाठीचं विश्लेषण केलं. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीच्या ह्या विस्तृत विश्लेषणानंतर आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया. बँक निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते? बँक निफ्टीमध्ये आपल्याला एकदम फ्लॅट चार्ट दिसतोय. आज आपल्याला इथे लेवल्स लिहायच्या राहिल्यात, मी तुम्हाला लिहून दाखवतो. तर वरच्या बाजूला आपण जी लेवल घेतली आहे ती 51,300 ची आहे. मी तुम्हाला इथे ती लेवल लिहून दाखवतो. 51,300 ची लेवल आपण वरच्या बाजूला घेतलेली आहे. खालच्या बाजूला आपण जी लेवल घेतली आहे इम्पॉर्टंट लेवल, ती आहे 51,125 ची आहे. तर इथे आपण 51,125 ही लेवल घेऊया आणि मी तुम्हाला इथे ठेवून दाखवतो. तर हे झालं आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आणि खालच्या बाजूची 51,300, 51,125. एकदम फ्लॅट आपल्याला मुवमेंट आज एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळाली. तर त्यामुळे आता काय झालंय? जवळ-जवळ 2 दिवस म्हणजे तुम्ही ह्या लेवल जर मागे एक्सटेंड केल्या तर तुमच्या लक्षात येईल की अशीच मूव्हमेंट काल सुद्धा आपल्याला बघायला मिळाली होती. तर जवळ-जवळ फ्लॅट मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. जर आपल्याला ब्रेकआउट आला म्हणजे 51,300 च्या वर ब्रेक झालं. आता आज मी दिवसभरामध्ये सांगितलं होतं की 51,300 जर ब्रेकआउट झालं तरच मोठी मूव्हमेंट होऊ शकते. खाली सांगितलं होतं 51,100 100च्या खाली आलं तरच मोठी मूव्हमेंट होऊ शकते. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी आलं नाही आणि म्हणून ही साइडवेज मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. अर्थात ज्या वेळेला हे पहिल्यांदा ओपनिंग नंतर खाली आलं ह्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला ट्रेड बघायला मिळाला. त्यानंतर सुद्धा
जेव्हा इथे 51,300 ला टच झालं होतं आणि इथून खाली आलं, ह्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला ट्रेड बघायला मिळाला. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं आज मूव्हमेंट झाली आहे. गुरुवारी कशा पद्धतीनं होऊ शकते? 51,300 च्या वर ब्रेकआउट दिलं तर मग 51,400, 51,500, 51,600 ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट दिलं आणि 51,125 च्या खाली टिकत असेल, तर मग 51,025, 50,925, 50,825 या लेवल खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. हे निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन येतो. आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ती आता बदलून 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो आणि जे आपण स्टॉक या आठवड्यात बघतोय, तर त्या स्टॉकमध्ये सध्या काय परिस्थिती झाली आणि येणाऱ्या काळात काय परिस्थिती होऊ शकते, हे बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे, तो आहे डॉक्टर रेड्डीज लॅब. डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये आपल्याला काय दिसलं होतं? डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये आपण ह्या ब्रेकआउटची वाट बघत होतो. प्रत्यक्षात काय झालं? थोडासा ब्रेकआउट दिल्यासारखा झाला. लेवल टेस्ट करायला खाली आलंय आणि आता परत वर चाललंय. जर समजा ह्या 3 दिवसातलं म्हणजे शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार ह्या 3 दिवसाचा मिळून हा जो शुक्रवारचा हाय आहे, हा जर परत ब्रेकआउट झाला आणि ह्याच्या वर टिकायला लागलं, तर आपल्याला काय होऊ शकतं? डॉक्टर रेड्डीजमध्ये एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि 1360 च्या वर टिकल्यानंतर 1360 ची ही लेवल आहे. याच्या वर जर ब्रेकआउट दिला आणि जर वर टिकलं आणि हा जो हाय बनलाय ह्याच्यावर टिकलं, तर येणाऱ्या काळात आपल्याला एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे द रामको सिमेंट्स लिमिटेड. रामको सिमेंट्स लिमिटेडमध्ये काय झालं होतं? तर इथे आपल्याला एम पॅटर्न बनला होता आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउटची आपण वाट बघतोय. प्रत्यक्षात काय झालं होतं? अगदी ब्रेकआउटला आलं होतं. नंतर एक इनसाइड कॅन्डल बनली वरच्या दिशेनं जाणारी. सपोर्ट घेतला गेला या लेवलचा आणि आता पुन्हा एक इनसाइड कॅन्डल बनली आहे खालच्या दिशेनं. आता काय होईल? जी आजचा हाय आणि आजचा लो जो आहे याला फार महत्व आहे. आजचा लो जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला, तर इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट तर येईलच, एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट येईल आणि आपण बघितलं होतं की साधारण 960 रुपयाच्या आसपास किंमत येताना दिसू शकते. तर इथून खाली आल्यानंतर 960 पर्यंत किंमत खाली येऊ शकते आणि तसं बघायला गेलं तर आपल्याला काय करावं लागेल? मग हा हाय जो आहे आणि हा हाय या दोघांमधलं अंतर कॅल्क्युलेट करावं लागेल आणि तेवढंच अंतर आपल्याला खाली घेऊन ते टार्गेट ठेवावं लागेल. तर ते एक्झॅक्ट मोजलं तर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला ते करून दाखवत नाहीये. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. इनसाइड कॅन्डल बनली आहे. जर हा हाय ब्रेक झाला मात्र, तर काय होऊ शकतं? थोडं मग पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो. मात्र जर हा लो ब्रेक झाला, तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पॅटर्न्स त्यानुसार तयार होताना बघता येतात. हे झालं रॅमको सिमेंट विषयी. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आपला आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड मध्ये सुद्धा आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसली होती. त्यानंतर एक सेलिंग झालं होतं. परत सेलिंग झालं. आज परत सेलिंग झालं. आज आपल्याला इनसाइड शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. जर समजा ह्या 2 दिवसाचा लो जो आहे, म्हणजे शुक्रवार आणि सोमवारचा मिळून जो काही लो आहे, तर तो किंवा सोमवार आणि मंगळवारचा मिळून जो काही लो आहे, तो जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला आणि याच्या खाली टिकायला लागलं, तर गुरुवारी आपल्याला किंवा येणाऱ्या काळात काय बघायला मिळू शकतं? अगदी 505 रुपयापर्यंत किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते. इथे आपल्याला इनसाइड बार आणि शूटिंग स्टार असे 2 पॅटर्न तयार झालेत. त्यामुळे जर लो ब्रेक झाला, तर डबल आपल्याला पॅटर्नचा ट्रेड मिळू शकतो. तर हे झालं बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड या स्टॉक विषयी. आता आपण पुढचा आणि शेवटचा स्टॉक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे टोरंट पॉवर लिमिटेड. टोरंट पॉवर लिमिटेड मध्ये काय झालं होतं? एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं. नॅचरली काय होतं? त्यानंतर एक इनसाइड कॅन्डल बनते, एक रिव्हर्सल येतं, परत एक इनसाइड कॅन्डल बनली आणि ही स्ट्रॉंग, म्हणजे जसं ही स्ट्रॉंग आपल्याला बेअरिश कॅन्डल बनली, ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनली, तशी परत ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल बनली आहे. आता जर ह्या इनसाइड कॅन्डलचा लो खालच्या दिशेनं ब्रेक झाला, तर काय होऊ शकतं? पुन्हा एकदा ह्या स्टॉकची किंमत खाली येत असताना 1,460 रुपयापर्यंत येताना बघायला मिळू शकते. मात्र जर काही कारणानं
पुन्हा गॅप अप ओपन झालं आणि पुन्हा वर जात असताना ही जी लेवल आहे 1556 ची, ह्याच्या वर जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, मग आणखीन एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर सध्या आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउटची शक्यता दिसते आणि 1460 चं टार्गेट येऊ शकतं. त्याच्याही खाली टिकलं तर हळूहळू आपण 1440 पर्यंत सुद्धा हा स्टॉक जाताना दिसू शकतो. तर हे झालं टोरंट पॉवर लिमिटेड ह्या स्टॉक विषयी. आपण आजच्या या विश्लेषणामध्ये इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलं. त्यानंतर स्टॉकचं सुद्धा विश्लेषण केलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.